प्रसार माध्यमांच्या माध्यमातून या संदर्भामध्ये आम्ही माहिती दिलेली आहे की आम्ही 5 बाबींवर जे क्रॉस व्हेरिफिकेशन आहे ते करत आहोत. त्याच्यामध्ये 2.5 लाखाच्या उत्पन्नापेक्षा अधिक ज्यांचं उत्पन्न आहे अशा ज्या महिलांनी लाभ घेतलेला आहे किंवा ज्यांच्या संदर्भातल्या तक्रारी आलेल्या आहेत, दुचाकी वाहनांच्या पलीकडे 4 चाकी वाहने ज्यांच्याकडे आहेत त्यांच्या संदर्भातल्या काही तक्रारी आमच्याकडे आल्या होत्या. काही लग्न होऊन इतर राज्यामध्ये वास्तव्यास गेलेल्या असतील, त्यांनी त्या ठिकाणी काही ऍप्लिकेशन्स केलेले आहेत की आम्ही आता या लाभासाठी पात्र नाही आहोत. त्याच्यानंतर डुप्लिकेशन म्हणजे त्यांनी 2 वेळा अर्ज दाखल केले होते किंवा 2-3 वेळा अर्ज दाखल केले होते, अशा काही तक्रारी आल्या होत्या. साधारणपणे आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन ही सुरू केलं, पण एका बाजूला आज ज्या लाडक्या बहिणी आहेत ज्यांना 1 लाभ मिळत आहे पण त्याच्या व्यतिरिक्त सुद्धा त्यांनी काही फॉर्म डुप्लिकेशन झाला असेल किंवा उत्पन्न त्यांचं जास्ती झालं असेल किंवा त्यांचं दुचाकीपेक्षा अधिक म्हणजे वाहनं त्यांच्याकडे 4 चाकी वगैरे असणारे जे आहेत त्यांनी स्वतःहून सुद्धा हा जो लाभ आहे हा परत देण्याची सुरुवात ही केलेली आहे. काही आम्हाला गेल्या महिन्यात सुद्धा प्राप्त झाले, डिसेंबर महिन्यामध्ये, काही आता जानेवारी महिन्यामध्ये प्राप्त होत आहेत आणि ते आम्ही सरकारी चलांच्या माध्यमातून त्या ठिकाणी ती संपूर्ण जी प्रोसिजर आहे ती करून घेतोय. मी आपल्या माध्यमातून या लाडक्या बहिणींचे आभार सुद्धा मानेन की त्यांना ज्या वेळेला लक्षात आलं की आपल्याला 2 वेळेला लाभ आलेला आहे किंवा आपण त्या लाभासाठी पात्र नाही आहोत, त्यावेळेला त्या स्वतःहून पुढे येऊन राज्य शासनाचा हा जो निधी आहे हा त्यांच्या पात्र असण्याच्या पलीकडचा जो आहे, जो सरप्लस त्यांच्याकडे आहे, ती परत करण्याची प्रामाणिक भूमिका ही महाराष्ट्राच्या या लाडक्या बहिणींनी घेतलेली आहे. त्याच्यामुळे बहिणी या लाडक्या सुद्धा आहेत आणि त्या प्रामाणिक सुद्धा आहेत, त्या आम्हाला या उदाहरणाच्या माध्यमातून पाहायला मिळालं. जवळपास 4,000 महिलांनी अर्ज केला की हा साधारणपणे सुमारे अर्ज आहे, हा अंदाजे अर्ज आहे. याच्यापेक्षा कदाचित अधिक कमी जास्त त्याच्यामध्ये निश्चितपणाने होऊ शकते आणि हे साधारणपणे चालू राहणार आहे. आता समजा उदाहरणार्थ 3,500-4,000 का 4,500 100-150 प्राप्त झालेले होते. आता जानेवारी महिन्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये प्राप्त व्हायला सुरुवात झालेली आहे. अशी जसं जसं त्या ठिकाणी त्यांना लक्षात येईल तशा तशा पद्धतीनं निश्चितपणाने ती प्रोसिजर होईल आणि आम्ही जे क्रॉस व्हेरिफिकेशन परिवहन विभाग असेल, इन्कम टॅक्स डिपार्टमेंट सोबत असेल आणि इतर यांच्या सोबत जे काही क्रॉस व्हेरिफिकेशन चालू केलेलं आहे त्याच्यामुळे ही एक ऑनगोईंग प्रोसिजर राहणार आहे, सातत्याने ती चालू राहणार आहे. त्याच्यामुळे कमी जास्ती नंबरमध्ये आपल्याला पुढच्या कालावधीमध्ये पाहायला मिळेल. संजय निराधार योजना जी आहे तिचे पैसे मिळाले नाही, पैसे आहेत. एक सवाल उपस्थित विरोधकांकडून केला जातोय की सर्व जनतेचे पैसे आहेत, वेगवेगळ्या योजनांमधले पैसे जर माघारी घेतले जातात तर लाडक्या बहिणीच्या बहीण योजनेमधले पैसे तुम्ही वापस काय घेत नाही? पण असं कोणी म्हटलं की वापस घेत नाहीये. मी आताही याआधी माहिती दिली की सरकारी चलनच्या माध्यमातून आपण राज्य शासनाची जी तिजोरी असते ट्रेजर, त्याच्यासाठी आम्ही अर्थ नियोजन विभागासोबतही त्या संदर्भातला आमचं संपर्क चालू आहे. ते एक स्वतंत्र हेड म्हणजे रिफंड हेड जो असतो तो त्याच्यासाठी ते आम्हाला त्या ठिकाणी तयार करून देतील आणि त्या माध्यमातून हे राज्याच्या तिजोरीमध्ये येणार आणि ते वेगवेगळ्या योजना असेल किंवा इन्फ्रास्ट्रक्चर असेल किंवा इतर ह्याच्यासाठी जसं रुटीन शासनाचं रिफंडचं फंड वापरला जातो इतर योजनांसाठी किंवा शासकीय जी काही आपली लोकउपयोगी लोककल्याणकारीच्या योजना असतात तर त्यामध्ये तो वापरला जाईल. मुद्दा असा आहे प्रामुख्याने तुम्ही असं म्हणताय की ज्यांचे अर्ज माघारी आलेले आहेत ते पैसे माघारी येत आहेत, परंतु ज्यांना चुकीच्या पद्धतीनेच अर्ज भरलेले आहेत जे अजूनही बोलायला तयार नाही. मी याआधी त्या संदर्भातली माहिती दिली की आमची जी क्रॉस व्हेरिफिकेशनची प्रोसिजर आहे परिवहन विभागासोबत चालू आहे. जे उत्पन्नाच्या पलीकडे जाऊन ज्यांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेला आहे ते सुद्धा आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. या व्यतिरिक्त जे राज्याच्या बाहेर आता लग्न होऊन गेलेल्या वगैरे किंवा राहायला गेल्या असतील किंवा सरकारी नोकरीमध्ये या कालावधीमध्ये 4-5 महिन्याचे लागलेले आहेत, हे एका बाजूला आम्ही विभागाच्या पद्धतीनं आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन करत आहोत. पण हे जे आपण 4,000-4,500 म्हणतोय हे स्वतःहून पुढे आलेले आहेत. या व्यतिरिक्त क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये येणार आहेत ते वेगळेच आहेत. पण आपल्या माध्यमातून मी लाडक्या बहिणींना सुद्धा आवाहन करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या 4,000-4,500 बहिणींनी पुढाकार घेतलेला आहे तशाच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी सुद्धा घ्यावा. त्याच्यामुळे ह्या 2 स्वतंत्र प्रोसिजर आहेत. एक आहे की ज्या 4,000-4,500 बहिणींनी स्वतःहून त्यांना जाणवल्यानंतर त्यांनी परत करण्याची प्रोसिजर ऍप्लिकेशन केलेलं आहे आणि विभागाच्या माध्यमातून जे स्वतंत्र चालू आहे ते आहेच. म्हणून मी आपल्याला सुरुवातीला माहिती देत असताना म्हटलं की हा आकडा
दोन्ही जर आपण कंबाईन केले तर पुढे मागे होण्याची कमी जास्त होण्याची शक्यता आहे. त्यांच्याकडनं पैसे तुम्ही मागे घेणार ते पैसे परत वापस घेण्यासंदर्भात का बसले? पैसे परत घेतले जाणार का ज्यांनी चुकीच्या पद्धतीने केलेले आहेत त्यांचे पैसे ते आधी नियमबाह्य फॉर्म भरून ज्यांनी मी आपल्याला त्या संदर्भामध्ये सुद्धा माहिती दिली की आम्ही क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशा पद्धतीनं आढळल्यास त्यांना त्या संदर्भातली माहिती देऊन आता जसं 4-4.5 बहिणी पुढे आलेल्या आहेत आणि त्या स्वतःहून शासनाला ते रिटर्न करत आहेत, तशाच पद्धतीनं ज्यांनी चुकीच्या पद्धतीनं घेतलेल्या आहेत त्यांना त्या संदर्भामध्ये एकदा तो डेटा आम्हाला जसा मिळत जाईल त्यांना त्या संदर्भातली माहिती दिली जाईल आणि राज्य शासनाच्या तिजोरीमध्ये तो त्या पद्धतीनं जमा केला जाईल. पण 2.5 कोटी लाभार्थ्यांची महिलांची तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात का? जर नियमबाह्य फॉर्म भरून सुद्धा जर एखाद्या बहिणीने लाभ घेतला असेल आणि तिने जर अर्ज नाही केला तर तुम्ही काही पावलं उचलणार आहात? मी त्या संदर्भातली आपल्याला माहिती दिली की क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये अशी ना तशीही आम्हाला त्या संदर्भातली जी माहिती आहे ती मिळणार आहे. या 4-4.5 जे आहेत त्या स्वतःहून आलेल्या आहेत पुढे. तशाच पद्धतीनं आम्ही विभाग म्हणून जे क्रॉस व्हेरिफिकेशन करतोय त्याच्यामध्ये तो डेटा तसाही येणारच आहे. त्यामुळे या स्वतःहून पुढे आलेल्या आहेत त्यांचं आम्ही स्वागतच करतो. अशाच पद्धतीने इतर असतील तर त्यांनी स्वतःहून पुढे यावं आणि अदरवाईज क्रॉस व्हेरिफिकेशन मध्ये हळूहळू आमच्याकडे तो डेटा तसाही येत आहे. तुम्ही म्हणतात की क्रॉस व्हेरिफिकेशन करून डेटा तुम्ही कलेक्ट करणार आहात. 2.5 कोटी महिला लाभार्थी महिलांची संख्या आहे. साधारणपणे तुमच्या डिपार्टमेंटकडे काही आकडेवारी आहे का? जर क्रॉस व्हेरिफिकेशन झालं तर इतकी आकडेवारी ती खालावेल म्हणून? आम्ही सुरुवातीपासूनच या संदर्भातली भूमिका स्पष्ट केलेली आहे की क्रॉस व्हेरिफिकेशन किंवा स्क्रुटिनी आम्ही 2.5 कोटी लाभार्थ्यांचं पूर्णपणाने करणार नाही. पिवळा आणि केशरी कार्ड धारक जे आहेत त्यांचं उत्पन्न 1 लाखापेक्षा कमीच आहे म्हणून ते पिवळे आणि केशरी कार्ड धारक आहेत. त्याच्यामुळे ती जी संख्या आहे ही साधारणपणे 1.5 कोटीपेक्षा सुमारे त्याच्यापेक्षा अधिक जात असते. त्याच्यामुळे तिथं स्क्रुटिनी किंवा क्रॉस व्हेरिफिकेशन करण्याचा काही विषय येत नाही कारण त्यांचे उत्पन्न हे त्यांना जे कार्ड मिळालेलं आहे जे पूर्वीपासून अन्न व नागरी पुरवठाच्या माध्यमातून किंवा इतर योजनांचा ते लाभ घेत आहेत त्याच्यामध्ये ते क्लिअर आहे. दुसरी महत्वाची बाब नमो शेतकरी योजना आहे ज्याच्यामध्ये 1000 रुपयाचा लाभ काही महिलांना मिळत असतो. त्याच्यामध्ये सुरुवातीपासूनच आम्ही शासन निर्णयामध्ये एक निर्गमित केलेला आहे की ज्या इतर योजनांचा लाभ घेतात पण तो 1500 पेक्षा कमी आहे त्याची जी वरची कॅपिंग आहे ती लाडकी बहीणच्या माध्यमातून दिली जाईल. म्हणजे उदाहरणार्थ नमो शेतकरीचा 1000 रुपयाचा लाभ हा लाडक्या बहिणींना मिळतोय. आता 1500 तो करण्याच्या दृष्टिकोनातून वरची जी 500चा लाभ आहे हा लाडक्या बहिणीच्या माध्यमातून दिला जाणार आणि ह्यामध्ये आम्ही कुठलाही शासन निर्णयामध्ये बदल करत नाही. आपण जो GR सुरुवातीला बघितला किंवा शासन निर्णय जो आम्ही निर्गमित केलेला आहे त्यानुसारच त्या ठिकाणी सर्व आपण आत्ताच ऐकलेलं आहे की आदितीताई तटकरे ज्या महिला व बालविकास मंत्री आहेत आपल्या महाराष्ट्राच्या त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आतापर्यंत 4,500 बहिणींनी त्यांचे अर्ज हे मागे घेतलेले आहे म्हणजे त्या लाडकी बहीण योजनामधून बाहेर पडलेल्या आहेत की आता त्यामुळे त्यांना आता यापुढे लाडकी बहीण योजनेचा लाभ होणार नाही. आणि आता शासनाने त्यांनी म्हणजे महाराष्ट्र सरकारने आता हे डिसाईड केलेलं आहे कन्फर्म की जसं की राज्य परिवहन विभाग आहे म्हणजे RTO विभाग आहे, इन्कम टॅक्स विभाग आहे आणि राज्य सरकार आहे की जिथे विवाह नोंदणी केली जाते असा विभाग. आणखीन अशा प्रकारे म्हणजे जिथून आपल्या शासनाला क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी डेटा मिळू शकतो तिथून त्यांनी माहिती दिलेली आहे. आता शासन म्हणजे आता RTO कडून क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी डेटा मागवणार, इन्कम टॅक्स विभागाकडून डेटा मागवणार क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी. म्हणजे का? कारण की आता समजा RTO कडून जर तुम्ही डेटा शासनाने मागवला तर त्यातून शासनाला असे निदर्शनास येणार की असं तर नाही ना कोणी कुटुंब की त्यांच्याकडे कार आहे. RTO कडून त्यांना डेटा मिळणार की त्यांच्याकडे कार आहे का आणि जर त्यांच्याकडे जर कार असेल कुठल्या कुटुंबाकडे आणि तरी सुद्धा ते लाभ घेत असतील लाडकी बहीण योजनेचा तर आता असे कुटुंब लाडकी बहीण योजनेतून म्हणजे अशा कुटुंबातील महिला आता लाडकी बहीण योजनेतून आता बाद होणार. त्यांचा अर्ज हा कायमस्वरूपी कॅन्सल होणार. आणि जे काही कुटुंब आहे असे की ते इन्कम टॅक्स भरत आहे आणि त्यांच्या कुटुंबातील महिलेने जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला असेल तर असे सुद्धा त्यांना आता शासनाने इन्कम टॅक्स विभागाकडनं डेटा मागवलेला आहे क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी की
की खरोखर असे आहे का की या कुटुंबातील पुरुष कोणी इन्कम टॅक्स भरत असेल आणि त्या कुटुंबातील महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलेला आहे, तर असे कुटुंबातील महिला सुद्धा आता लाडकी बहीण योजनेतून बाद होणार आणि त्यांचं सुद्धा कायमस्वरूपी लाडकी बहीण योजनेतून त्या बाहेर पडणार। तर अशा पद्धतीने किंवा अशी एखादी जर मुलगी असेल की आता ती विवाह होऊन महाराष्ट्रातून ती बाहेर गेली असेल, दुसऱ्या राज्यात गेली असेल, तर कदाचित तिची माहिती अजूनपर्यंत शासनाला मिळालेली नसेल आणि ती परराज्यात दुसऱ्या म्हणजे महाराष्ट्र सोडून जर ती दुसऱ्या राज्यात लग्नानंतर गेली असेल, लग्न होऊन गेली असेल आणि तरी सुद्धा ती लाडकी बहीण योजनेचा दर महिन्याला लाभ घेत असेल दुसऱ्या राज्यात असताना सुद्धा, तर असा सुद्धा डेटा शासनाने मागवलेला आहे राज्य सरकारकडून, विवाह नोंदणी विभागाकडून, की त्याच्याकडनं म्हणजे विवाह नोंदणी विभागाकडून शासनाला हा डेटा प्राप्त होणार आणि मग नंतर ते क्रॉस व्हेरिफिकेशन करणार की अशा कोणी महिला आहेत का, अशा कोणी मुली आहेत का की त्या लग्न होऊन महाराष्ट्र सोडून इतर राज्यात गेल्या आहेत। अशा जर असेल तर अशा सुद्धा मुली त्या लग्नानंतर गेल्या असतील परराज्यात, तर त्यांचा सुद्धा लाडकी बहीण योजनेतून असा अर्ज हा त्यांचा बाद होणार, त्या लाडकी बहीण योजनेतून कायमस्वरूपी बाहेर पडणार। तर अशा पद्धतीने शासनाचं हे सर्व सुरू आहे। तर आतापर्यंत 4500 म्हणजे जानेवारीमध्ये तर शासनाला जास्तीत जास्त अशा ऍप्लिकेशन येत आहेत की त्या लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडत आहेत, कारण की आता जसे ज्या 5 बाबी आहेत, ज्या 5 गोष्टी आहेत, त्या 5 गोष्टी शासन चेक करत आहेत। त्या 5 गोष्टीनुसार जसे की मी तुम्हाला भरपूर याआधी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की कोणत्या गोष्टी आहेत, 5 गोष्टी अशा। जर तुम्ही नसेल पाहिलं तर मी तुम्हाला परत इन शॉर्ट सांगते याच व्हिडिओमध्ये की अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत की त्या शासन पुन्हा पुन्हा चेक करत आहेत। की जसं की बघा, महाराष्ट्रातील जर मुलगी असेल ती लग्न होऊन जर परराज्यात गेली असेल, महाराष्ट्र सोडून दुसऱ्या राज्यात गेली असेल, तर ते अशा पद्धतीने ही एक गोष्ट शासन चेक करत आहे। दुसरी गोष्ट कोणती आहे, 5 गोष्टी मी तुम्हाला सांगत आहे, 5 बाबींवर शासन आता काम करत आहे। त्या 5 बाबी कोणत्या त्या मी तुम्हाला पुन्हा इन शॉर्ट सांगत आहे। पहिली गोष्ट आहे की लग्न होऊन जर ती दुसऱ्या राज्यात गेली असेल महाराष्ट्र सोडून, ही एक गोष्ट झाली। दुसरी गोष्ट आहे दुसरी कोणती बाब आहे, तर यदा कदाचित तुमच्या म्हणजे कुटुंबातील ज्या कुटुंबातील महिलेने लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत आहे त्याच्या कुटुंबामध्ये जर समजा तिचा दीर आहे किंवा तिचे पती आहे किंवा तिचे वडील आहेत, ते सरकारी खात्यामध्ये जर त्यांना नोकरी लागली असेल आणि जर ते टॅक्स भरत सरकारी खात्यामध्ये जर ते नोकरी लागली असेल त्यांना, तर हा एक दुसरा भाग झाला, ही दुसरी बाब झाली। तिसरी बाब झाली की यदा कदाचित असे कोणते कुटुंब आहे की ते टॅक्स भरत आहे आणि त्या कुटुंबातली महिला जर लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल, तर ही झाली तिसरी गोष्ट। आणि चौथी गोष्ट आहे, जर तुमच्याकडे कार असेल आणि तरी सुद्धा तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असाल, तर तुमचं हे आता तुमचा हा अर्ज हा बाद केला जाईल। ही झाली चौथी गोष्ट। आणि 5वी जी बाब आहे ती आहे की 5वी गोष्ट आहे की समजा तुम्ही पिवळे किंवा केशरी रेशन कार्ड धारक नाहीत किंवा तुमचं 1 लाखांपेक्षा वार्षिक उत्पन्न हे जास्त आहे, म्हणजे 2.5 लाखांपेक्षा तुमचं इन्कम जर वार्षिक उत्पन्न जर तुमचं कमी नाही म्हणजे जास्त आहे, तर या आहेत 5 गोष्टी। या 5 गोष्टी पुन्हा पुन्हा शासन चेक करत आहेत, क्रॉस व्हेरिफिकेशनसाठी डेटा मागवत आहेत सगळ्या वेगवेगळ्या विभागाकडून आणि मग नंतर बऱ्याच बहिणींचे अर्ज हे नंतर कॅन्सल होणार आहेत, त्यांच्यावर कारवाई होणार आहे। तर हे आहे महत्त्वाची माहिती, महत्त्वाचा व्हिडिओ। सर्व बहिणींनी सर्व भाऊंनी हा व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा। जसे की व्हॉट्सअप ग्रुप आहे, व्हॉट्सअप तुमचं जर नंबर्स आहे तुमच्याकडे वेगवेगळे ग्रुप आहेत, तर सगळीकडे तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून जर कोणी लाडकी बहीण योजनेमध्ये जर महिला लाभ घेत असतील तर त्यांना हा व्हिडिओ मिळेल। आणि फेसबुकवर पण तुम्ही हा व्हिडिओ शेअर करा की जेणेकरून महत्त्वाची माहिती सगळ्या बहिणींपर्यंत आणि सगळ्या भावांपर्यंत ही माहिती पोहोचेल। आणि सगळ्यांनी कमेंट करा की तुमच्याकडे कोणतं रेशन कार्ड आहे आणि तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता मिळाला का, हे सुद्धा तुम्ही कमेंट करा। आणि तुम्ही कोणते रेशन कार्ड धारक आहात, पांढरे रेशन कार्ड धारक आहात की पिवळे केशरी, तेही कमेंट करा। आणि सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा, चॅनलला मात्र सगळ्यांनी सबस्क्राईब करा, तरच तुम्हाला असेच महत्त्वपूर्ण ताजे अपडेट तुमच्यापर्यंत मिळत राहतील जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं तर चॅनलला सबस्क्राईब करा, घंटीचे बटन दाबा आणि ऑल ऑप्शन तुम्ही सिलेक्ट करा, ऑलवर तुम्ही टच करा, तर तुम्हाला असे सर्व महत्त्वपूर्ण अपडेट मिळत राहतील। सो थँक्यू व्हेरी मच।